स्वागतम स्वागतम आपका जय जनार्दन. सर्वांनी पुनरुप एकदा उभे हात करून टाळ्यांच्या गजरात बाबाजींचं आणि सर्व संत वृंदांचं स्वागत करायचंय. आजच्या पंक्तीच्या अन्नदाते आमचे ज्ञानेश्वर माऊली सरपंच शेवळे आप्पा यांनी व्यासपीठावर यायचे. प्रथमस्तव बाबाजींच्या पालखीचं पूजन होईल. चला शेवळे आप्पा यांना विनंती लवकरात लवकर व्यासपीठावर यायचे बाबाजींच्या पालखी पूजनासाठी. आजच्या पंक्तीच्या अन्नदाते जय जनार्दन. शीतल चरणं कोमल चरणं. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. गुरुमाऊलींच्या पवित्र पावन चरणाचं पूजन आजच्या पंक्तीच्या अन्नदाते शेवळे आप्पा यांच्या वतीने होतंय. मंजुल चरणं मम गुरु चरणं प्रेमदाता जनार्दन नाथा प्रेमदाता. गुरुवर्य श्रीपाद स्वामी महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या पूजनासाठी बापूभाऊ शेवाळे, पिनूभाऊ शेवाळे, दंडूभाऊ सोनवणे, मोनूभाऊ शेवाळे, गणूभाऊ शेवाळे यांनी व्यासपीठावर यायचंय. चला श्रीपाद स्वामीजींच्या पूजनासाठी लवकरात लवकर ज्यांचे नाव घेतलं त्यांनी व्यासपीठावर यायचंय. गुरुमाऊलींचं पूजन होतंय. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. जोपर्यंत बाबाजींचं पूजन चालू आहे सर्वांचे वर हात राहिले पाहिजे. पुरुष मंडळ महिला मंडळ पूजा बोलवू गुरुपा मंत्रमूलम गुरुवाक्य मोक्षमूलम गुरु कृपा. टाळी टाळी सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. अहो गुरुदेवा शरण तुम्हारे मैं वो दास तुम्हारो मैं वो दास तुम्हारो. परमपूज्य स्वामी हुमेल गिरीजी महाराज, उपस्थित संत संतोष गिरीजी महाराज तसंच बाकीचे सर्व संत त्यांच्या पूजनासाठी संपूर्ण शेवाळे परिवार व्यासपीठावर यायचं आहे. चला सर्व संत वृंदांचं पूजन करून घ्यायचं आहे. तसंच उपस्थित भजनी मंडळाचंही पूजन त्यांनी करून घ्यायचं आहे. महेश मच्छिंद्र आयर चांदगाव, कदम दादा यांचे नातू चांदगाव संवदगाव यांनी व्यासपीठावर येऊन बाबाजींचं पूजन करून घ्यायचं आहे. ईश्वर शंकर पवार नांदगाव, शंकर भाऊ पवार नांदगाव. चला बाबाजींच्या पूजनासाठी व्यासपीठावर यायचंय. श्याम अण्णासाहेब गोरे, कदम दादा यांचे नातू संवदगाव यांनी व्यासपीठावर यायचंय बाबाजींच्या पूजनासाठी. शिवप्रसाद मच्छिंद्र आयर, कदम दादा यांचे नातू संवदगाव यांनी व्यासपीठावर यायचंय. प्रदीप तुपे चांदगाव यांनी व्यासपीठावर यायचंय बाबाजींच्या पूजनासाठी. चला शेवळे परिवाराने संतांचं पूजन झालं असेल तर आमचे गोदडे भाऊ त्यांचं पूजन, उपस्थित भजनी मंडळ हरिभक्त परायण श्री विठ्ठल महाराज गाडे, हरिभक्त परायण दीपक महाराज बकुरे, हरिभक्त परायण गुणवंत महाराज राजगुरू, हरिभक्त परायण आमचे गौरव भाऊ, तसंच आमचे नवनाथ भाऊ, तसंच ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेरही
बाबाजींच्या शिव महापुराण कथेचा प्रसार होत आहे ते आमचे विस्पुते भाऊ त्यांचे पूजन शेवाळे परिवारातर्फे होईल. जय जय प्रभु गिरिधार नटवर नंदलाला नटवर नंदलाला नटवर नंदलाला प्रभु गिरिधर गोपाला. दाडुरे भक्त मंडळ चला बाबाजींचं पूजन करून घ्यायचंय. तसंच जरूर वरून आलेली भक्त मंडळ बाबाजींच्या पूजनासाठी उठायचंय. उपस्थित कोणत्याही गुरुबंधूचं नाव राहिलं असेल किंवा गावाचं नाव राहिलं असेल त्यांना स्वामीजींचं पूजन करायचं असेल त्यांनी लगेच उठून पूजन करून घ्यायचंय. दहेगाव भक्त मंडळ चला स्वामीजींच्या पूजनासाठी व्यासपीठावर यायचंय. नटवर नंदलाला प्रभु गिरिधर गोपाला प्रभु गिरिधर नंदलाला. जय जय प्रभु गिरिराज नटवर नंदलाला. जय जय प्रभु गिरिधारी. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. परमपूज्य वंदनीय स्वामी विमलगिरीजी महाराज यांच्या वतीनेही पूजन झालेले स्वामीजींचं. आमचे गोदाडी भाऊ त्यांचंही पूजन होत आहे. शेवळ्या परिवाराच्या वतीनेही विस्पुते भाऊ त्यांचंही झालेलं आहे. आचार्य नाना व्यासपीठाकडे यायचंय. बाबाजींच्या हस्ते श्रीफळ घेऊन जायचंय. जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद राधा कृष्ण गोविंद गोविंद. जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद 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 राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद. जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद. जय जय राधा रमण हरि बोल. 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 जय राधा रमण. ज्यांनी पूजन केलं त्यांना विनंती मी लगेचच व्यासपीठाच्या खाली जायचंय. पुढील प्रवचन रूपी सेवेला वेळ होतोय. जय जय राधा रमण हरि बोल. 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 आचार्य तुतारे भुसारे चला व्यासपीठाकडे यायचंय. त्यांचंही पूजन होईल. जय जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल. राधा रमण हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल. जय राधा
गुरु माऊलीचं पूजन संपन्न झालेलं आहे. राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण राधा 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 गोपाल कृष्ण राधा राधा गोपाल कृष्ण कृष्ण राधा राधा कृष्ण कृष्ण राधा राधा कृष्ण कृष्ण गोपाल जय हो राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा. शेवाळे परिवार व्यासपीठाकडे जायचंय. आमचे शेवाळे आप्पा व्यासपीठावर येऊन बाबाजींच्या हस्ते शाला आणि श्रीफळ घेऊन जायचंय. आजच्या पंक्तीचे अन्नदाते शेवाळे आप्पा चला व्यासपीठावर यायचंय. सर्वांनी आप्पांचंही टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. आजच्या पंक्तीचे अन्नदाते आमचे शेवाळे आप्पा आणि त्यांचा परिवार. गणूभाऊ चला, सोनभाऊ चला, गणूभाऊचे बंधू त्यांनी व्यासपीठावर यायचे. पिनू दादा सर्वांनी शेवाळे परिवाराचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. अधिक मासामधली हे पुण्य त्यांनी अन्नदानाचं पदरी पाडून घेतलंय. जय जनार्दन. आमचे प्रवीण भाऊ आरगडे चला, त्यांचे सुंदर असं योगदान या आपल्या कार्यक्रमासाठी असतं. गुरु महाराज 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 गुरु महाराज. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म गुरु महाराज राष्ट्रसंत सद्गुरु श्री जनार्दन स्वामी जना जना जनार्दन स्वामी. जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म श्री संत सद्गुरु जनार्दन महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षम् एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. कैलासराना शिवचंद्रमौळे फणींद्रमाथा मुकुटी जळाले कारुण्य सिंधू भवदुद्गहरी तुझवीन शंभो मज कोण तारी. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी
नारायण नमोस्तुते ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव गोपाल कृष्ण श्री भगवान गुरुदेव दत्त 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 अलख निरंजन गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। ईश्वर भगवान ईश्वर महाराज संतन की जय धर्म की जय हनुमान की जय रामचंद्र की जय गुरुदेव विठ्ठल भगवान की माऊली ईश्वर महाराज जगद्गुरु महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की जय की जय। सर्वांनी 2 मिनिटं भजन करू. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे 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 काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन बोला जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी 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 जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सर्वांनी 2 मिनिटात रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी बोला रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 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 राम भोले जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय हर हर महादेव जय जनार्दन. राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरु माऊलीच्या कृपाशीर्वादानं आज थोडासा वेळ झाला आणि विशेषतः अधिक मास आहे. अधिक मासामध्ये अधिक पुण्य आपल्याला पदरात पाडता येतं. थोडंसं ब्रह्मगिरी आणि गंगाद्वार या ठिकाणी पूजन होतं. ब्रह्मगिरीचं थोडक्यात नारळ आम्ही तर फोडलं, परंतु गंगाद्वारचं राहून गेलं, कारण इकडे यायचं होतं. आमचे महामंत्री हरिगिरीजी महाराज तिथं असताना आम्ही इकडं लगेच प्रस्थान केलं. थोडासा वेळ पण झाला, आपल्याला जास्त वेळ नाही, 15-20 मिनटं थोडासा आजचा सत्संग आपण श्रवण करणार आहोत. प्रथमतः आमचे बाबाजींच्या परिवारामध्ये अतिशय चांगली ज्या परिवाराची सेवा आहे अशा आमचे ज्ञानेश्वर भाऊ शेवाळे यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. विनूदादा आहे, गणूदादा आहे, त्यांचं पूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. विशेषतः गणेशच्या 1-2 दिवसामध्ये आमच्या गणूचा वाढदिवस पण आहे, त्याला आजच शुभेच्छा देऊया. धन्यवाद. आणि विशेष आमच्या या ठिकाणी दुपारपासून आलेले
आश्रमामध्ये लवकर जिथलं तिथली व्यवस्थापन पंगत आहे की नाही, जिथली कोणाची पंगत आहे, सगळं नियोजन करून ठेवणारे आमचे 108 श्रीमंत विमलगिरी बाबा, त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. संतोषगिरीजी महाराज यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करू. महाराज आमचे चिचुंडी आश्रमाचे स्थानपती, त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करू. सर्व भजनी मंडळ, भाविक भक्तगण, माता भगिनी, वेळ खूप झाला म्हणून आता जास्त वेळ न घेता प्रत्येक गावातून, जिथं आता पोळ राजनगाव या ठिकाणी कथा, सुंदर अशी कथा झाली, खूप मोठं नियोजन, आणि लगेच भक्तगणांनी मंदिरही सुरुवात केली. आपण त्या पोळ राजनगावचे कोण कोण आले वर बोट करा वर. पोळ वा वा, धन्यवाद, टाळ्याच्या गजरात स्वागत. काही परसड्यावरून आले, परसड्यावरून पण आले ना, परसड्यावरून, हां धन्यवाद, तिथलंही टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. विशेष म्हणजे पुण्यावरून काही आले, संभाजीनगरहून आले, बऱ्याच गावावरून आले, सर्वच गावातून, मराठवाड्यातून, काही इकडे आपले नांदगाव, हो त्यांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत करू सर्वांचंच. हे बघा, अधिक मासाला फार महत्त्व आहे आणि तो किती तारखेला संपन्न होतो? 14 तारखेला तो संपणार. 15 तारखेला आपल्याला परत अधिक मास परत 3 वर्षांनी पाहायला भेटणार. हे बघा, अधिक मासाच्या निमित्तानं जेवढं ब्रह्मगिरीच्या शिडी आहे किंवा पायऱ्या आहे, किंवा जेवढ्या गंगाद्वारच्या पायऱ्या आहे, तेवढ्याही पायऱ्यावरती आपल्याला सर्वांना दीप प्रज्वलन करायचं आहे. आणि दुपारचं 3 ते 4 वाजता महास्नान अमावस्याचं, सोमवती अमावस्याचं आपल्याला आयोजन केलेलं आहे. आजच सर्वांना आमंत्रण आहे, ज्याच्या त्यांनी व्यवस्था करायची. येताना महिला मंडळाने 11 पंत्या आपल्या हातात घेऊन यायच्या. किती आणायच्या? 11 पंत्या प्रत्येक महिलांनी, कारण प्रत्येक पायरीवर आपल्याला 11 महिलांना, म्हणजे एक महिलांना 11 पायऱ्या वाटून दिल्या जाणार आहे. अतिशय भव्य दिव्य असा हा मोठा ऐतिहासिक सुवर्ण महोत्सवात असा भव्य दिव्य दीपोत्सव आपल्याला करायचा आहे महामंत्री हरिगिरी महाराजांच्या वतीनं. म्हणून आपल्याला त्या दिवशी मात्र कुठलंही गाव असो, कारण असा योग, अधिक मासातलं स्नान योग म्हणजे योग फार मोठा आलेला आहे. ब्रह्मगिरीची भावे ज्यांना प्रदक्षिणा जरी घडे, तय तय काया कष्टी जव जव चरणी रुतती कडे, तव तव पुण्य विशेष किलमिश अवघे त्यासी जडे, केवळ तो शिवरूपी काळ त्यांच्या पाया पडे हो. आजचा जो प्रदोष आहे अधिक मासातला आहे, खूप पुण्य पदरात पाडण्यासाठी, आणि विशेष म्हणजे शुक्रवाराचा जो प्रदोष येतो तो लक्ष्मी प्राप्ती होते. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, वैभव लक्ष्मी, ही लक्ष्मी प्राप्त करायची असेल तर आज शुक्रवारचा प्रदोष आहे. आणि त्यातल्या त्यात अधिक मासाचा, म्हणजे देव किती देऊन जाईल आजच्या प्रदोषला सांगता येणार नाही. खूप भाग्यवान आहे की आज जी अन्नदानाची पंगत आहे, कारण ही फार नशिबाने मिळालेली आहे. म्हणून आज शुक्रवारचा जसा प्रदोष लक्ष्मी प्राप्ती होते, आपल्याला कुठले अन्नधान्य घरात कमी पडू देत नाही, म्हणून शुक्रवारच्या दिवशी प्रदोष करावा. रविवारच्या दिवशी सुद्धा आपण प्रदोष करतो. शनिवारचा प्रदोष का करावा? की ज्यांना पुत्र संतान नाही आहे त्यांच्यासाठी हा शनिवारचा प्रदोष आहे. वंशवृद्धीसाठी शनिवारचा प्रदोष करावा. लावून निज भजन सकळ ही पूर्विश मन कामना, संतती संपती देसी अंती चुकविषयम यातना. शिव शिव नाम जपता वाटे आनंद माझ्या मना, गोसावी जो शनिवारचा पुत्र संततीसाठी आहे, रविवारचा प्रदोष रोग निवारण्यासाठी आहे. बघा, सोमवारचं प्रदोष वैभव पूर्णपणे प्राप्ती होण्यासाठी, आणि मंगळवारचा प्रदोष जो आहे मंगळ ग्रह निवारण्यासाठी. जर तुम्ही मंगळवारच्या प्रदोषच्या दिवशी अभिषेक केला, नाही करता आला
एक तांब्या आणि त्याच्यात पाणी भरून दान करायचं. मंगळाचं दोष निवारण होतं. किती मोठं आपल्या पत्रिकेत दोष असेल, प्रदोष केल्यानंतर पत्रिकेत दोष राहत नाही. कुठल्याही प्रकारचा आपल्याला म्हणजे पत्रिकेच्या बाबतीत आडावेडा घ्यायची गरज नाही. कारण का प्रदोष व्रतच तसं आहे. जर का आपण मंगळवारच्या दिवशी तांब्या भरायचा आणि तो दान करून द्यायचा, पाणी भरून तांब्या दान, पाण्यासह दान करून द्यायचं. तांब्या दान केला तर त्या दिवशी मंगळाचा दोष जातो. आणि त्याच दिवशी म्हैसूरची डाळ, मसूर अशी एक डाळ आहे, प्रत्येकाला माहिती आहे. ती डाळ जर आपण अर्पण केली तर सगळ्या ग्रहाचा दोष निवारण होऊन आपल्याला त्या दिवशी आपला काही शारीरिक रोग असला तर तो निवारण होतो. म्हणून मंगळवारचा प्रदोष आहे. प्रदोष फार महत्त्वाचे आहे. सगळेच प्रदोष महत्त्वाचे तसे, पण आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजे की जेणेकरून हा अधिक मास अति 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 महत्त्वाचा आहे. भगवान पुरुषोत्तम नाव स्वतः भगवान श्रीकृष्णानं ह्या मल मासाला दिलं, अधिक मासाला दिलं. बाबा, जो कोणी ह्या महिन्यामध्ये स्नान करेल सोमवती अमावस्येपर्यंत 14 वर्षाचं स्नान केल्याचं पुण्य मिळेल. पाहू जाता गंगाद्वार, पाहू जाता गंगाद्वार, त्याच्या पुण्या नागी पार, त्याच्या पुण्या नागी पार पार, वाचे म्हणता गंगा गंगा, हो वाचे म्हणता गंगा गंगा. दीपदानाला एवढं महत्व होतं. कोणी कोणी दीपदान केलं वर बोट करा. दीपदानाला अति महत्व होतं. जो कोणी दीपदान करेल त्याला 60,000 वर्ष तपश्चर्या केल्याचं फळ मिळतं. कोणी कोणी दीपदान केलं, वा वा, ज्यांना माहिती होतं त्यांनी केलं, बाकीचे कुठे गेले. दीपदानाला किती महत्व आहे. धान्यदान, दीपदान, पाणीदान, किंवा एक छोटंसं, अजून 2 दिवस गेलेले नाही, अजून 2 दिवस शिल्लक आहे. कमीत कमी चला आता याला जायचं आहे आपल्याला, त्र्यंबकराजला सगळ्यांनी नीलपर्वतावर यायचं आहे. तिथं थांबून मस्त महाभिषेक, महापूजा, कुशवर्तावर स्नान, दान धर्म आपल्याला कळेल. वस्त्रदान केलं पाहिजे गोरगरिबाला. आता आम्ही जवळजवळ 3 ते 4 हजार आदिवासी लोकांना वस्त्रदान होणार आहे, साडीचं दान होणार आहे प्रत्येक याच्यावरती. बघा, केलं पाहिजे काहीतरी, तरच मिळतं ना. लोकांना ज्यांना आवश्यकता आहे अशा ठिकाणी दान दिलं गेलं पाहिजे. म्हणून एक वेगळं आगळं आपल्याला भव्यदिव्य असं ब्रह्मगिरी आणि गंगाद्वार सजवायचं आहे. जिथून आपल्याला गोदावरी मैयानं लाखो लोकांना पाणी दिलं, बरोबर आहे का नाही. लाखो लोकांचे, कोणाचे द्राक्ष आहे, कोणाचं ऊस आहे, कोणाचं पीक किती पिकले जातं. गंगा गोदावरी नसते आली तर आपण कोरडं खाट असतो. म्हणून त्या गंगेचं पूजन करण्यासाठी आपल्याला जाईल. तर नाहीतर लोक लय अवघड आहे आपले. याला मल मास म्हणायचं. हरडत रडत गेला भगवंताकडे. भगवंतानं वरदान दिलं तुला, परंतु अजूनही आपले लोक त्याला काय म्हणते माहिती का, दुष्काळात लय अवघड. आपण नाव ठेवल्याशिवाय सोडतच नाही कोणाला. आपली परंपराच ती आहे. नाव ठेवायचं म्हणजे ठेवायचं, कुठं तरी काहीतरी कमी पाहिजे. हा संस्कार आपल्यावर नकोय. कधीही चांगलं बोलावं, कधीही चांगलं पाहावं आणि कधीही चांगलं ऐकावं. 3 मंत्र माणसाच्या. मुखातून वाईट बोलायचं नाही, डोळ्याने वाईट पाहायचं नाही, कानांनी वाईट ऐकायचं नाही. जगातला सगळ्यात मोठा महाज्ञानी ते होऊ शकतो. परंतु आपल्याला आपली सोडवण करण्यासाठी एक सुंदर अशी छोटीशी कथा आपण सांगतो. अधिक मासाची फार कथा आहे, एक हजारो कथा आहे आपल्या डोळ्यापुढं. परंतु सेवाचं जे मिळणारं आपल्याला हे आहे, मोल आहे, त्याचं अनमोल होऊ शकत नाही. ते इतकं मोल आहे की त्याला काही महाप नाही. म्हणून कुठंतरी आश्रम झाडावं.
कुठंतरी आज स्वतः महाराज, आम्ही सगळे साधू संत ब्रह्मगिरीच्या इथून तिथून कचऱ्यावरचं जिथं बाटल्या पडल्या आहे, जिथं काही पडलेलं आहे, जिथं घाण पडलेले आहे, कचरा जमा करत करत चाललो. का का कचरा जमा करावा आश्रमातला? का आपल्या आश्रमामध्ये झाडझूड लावावं? का मंदिर भगवान शंकराचं स्वच्छ करावं? तुम्हाला सांगू, नुसतं एक मंदिरात जाऊन नुसतं असं पोचा लावला, नुसतं असं स्वच्छ केलं तर भगवान शंकर सगळ्यात जर प्रसन्न होत असेल तर स्वच्छतेने होतं. लक्षात घ्या. प्रसन्न वदने प्रसन्न होशीने दास. जशी आई जगदंबा परांबा प्रसन्न होते तसं भगवान शंकरही प्रसन्न होतात. म्हणून आपण कमीत कमी, तुम्हाला माहिती आहे, एक जण दानच करत नव्हतं, कधीच दान करत नव्हतं. एक महाराज गेले त्याच्यासाठी, पहिल्यांदा गेले तर त्याला काहीच दिलं नाही, दुसऱ्यांदा गेले अजिबात नाही, तुला सांगितलं येऊ नको, तिसऱ्यांदा गेले काहीच नाही, चौथ्यांदा गेल्या रागा ते अशी घर पोचरीत होती. पहिले पोचरायचे, जे जिलं झोळीत टाकून घे, हा पचारा घेऊन जाय. पण ते महात्मा आहे, ते कोण आहे? संत आहे. ते संताला तुम्ही पोचारे द्या की पोचारा, काही फरक पडत नाही, पण ते तुमचं कल्याण करणार. त्या महात्म्याने गंगेवर गेले, ते कपडा धुतला स्वच्छ, आणि स्वच्छ धुतल्यानंतर दिवाळीच्या दिवशी सगळ्याच्या सगळ्या पंत्या त्या पोचाऱ्याने लावला आणि त्याचा प्रकाश तिच्या घरात गेला. लक्षात ठेवा. तिला वाटलं दिवे माझ्या आयुष्यात लावले, माझ्या घरात प्रकाश कशाचा येतोय? मग शेजारणीला विचारलं, तू काही दान केलं का? म्हणे हा पोचारा. म्हणे त्या पोचाऱ्याचा प्रकाश आज घरात आहे. गेली पळत, त्या साधूला नमस्कार केला, मला माफ करा, अहो मी पोचारा दिला तरी तुम्ही माझ्या घरात प्रकाश केला. अरे तुम्ही चांगलं दान दिलं तर काय नाही मिळणार याचं तुम्हाला जाणीव झाली पाहिजे. जया चित्ती जैसी वासना, जया चित्ती जैसी वासना, तैसी पुरवी त्याची क्षणा. त्रिभुवनी त्रिभुवनी भूदार भोळा राजा शिवशंकर, भोळा राजा. दीपदान, उद्याचे दिवस तरी कुठंतरी एखादा दिवा मंदिरात ठेवून या, छोटंसं का होईना, तांब्याचा, मंदिरात एक दान करून या. बघा त्याचं किती फळ भेटणार आहे. त्याच्या आता आपल्याला खूप वेळ झाला, लेट आलो, नाही तर आज एवढी सुंदर तुम्हाला कथा ऐकायला भेटली असती. परत आम्हाला त्र्यंबकला जायचं आहे, कारण धावपळ करीत आलो आम्ही. तिथून 8-8:30ला निघालो, पार 8:15ला गाडीत बसलो आणि इथं जवळजवळ 9:30 पावणे 10ला यावं लागलं. आता परत तिथं जायचं म्हणल्यावर रात्री 2-2:30 वाजणार परत. म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण आलात. या प्रदोष पंक्तीतला एक कण, एक ह्या येण्याची वारीची तुम्हाला जी काही संधी देव देतो, अतिशय पुण्य फळलं त्यावेळेस तुम्हाला हा पदरात पडणारा प्रसाद तुमच्याला पावन करणारा भेटतो. अति भाग्यवान असतात तेच प्रदोषचा प्रसाद घेतात, कारण प्रसादाला एवढं महत्त्व आहे. या ठिकाणी येऊन प्रसाद घेणं, या ठिकाणी येऊन भजन करणं, या ठिकाणी येऊन भगवान, या ठिकाणी येऊन साफसफाई करणं, झाडाला पाणी घालणं, तुम्ही फक्त करून बघा. इथे येऊन या ठिकाणी जसं एक लाकूड तोडी, जसं तिने बिचारीनं, तिला अश्वमेघ यज्ञाचं पुण्य माहीत नव्हतं, पण ती एका साधूच्या आश्रमात गेली. संतांनी सांगितलं, बघ तू आज आश्रम झाडलं, तुला एकच सांगतो की बेलाचं जर महादेवाच्या पिंडीवर पान वाहिलं तर कोटी यज्ञाचं फळ भेटतं. म्हणून तिने शिवरात्रीच्या दिवशी एक पान वाहिलं आणि तिला काही 100 अश्वमेघ यज्ञाचं पुण्य भेटलं. म्हणून त्यांनी काय केलं, ते पान आपण टाकलं हे खरं आहे का? पुण्य मिळालं खरं आहे का? म्हणून राजाच्या मुलाचं दुखणं, त्या तिच्या पुण्याईनं 5 यज्ञ, आता वेळ कमी आहे, 5 यज्ञाचं दान केलं तर राजाचं मुलगा रोगी असून उठून बसला, मरणाद्वाराचं उठून बसला. आणि मग तिला कळालं की संतांच्या आश्रमात जाऊन जर झाडलं, संतांच्या आश्रमात जाऊन जर त्या ठिकाणी पूजा केली तर आपल्याला हजारो नाही कोटी यज्ञाचं फळ भेटतं. म्हणून बाबांनो, आपण आश्रमात यावं, या ठिकाणी ही वारी कधी चुकू द्यायची नाही.
काही झालं, किती लांब पडलं तरी या ठिकाणी आपण आलो पाहिजे. या ठिकाणी आपण थोडंसं का होईना 2 शब्द प्रवचन ऐकलं पाहिजे हे या ठिकाणी सांगून ही सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करू. पुन्हा ज्यांनी पंगत दिली त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करून आरतीसाठी तो परिवार उभा राहतील एवढं आपण त्या ठिकाणी सांगू. जय जनार्दन. सर्वांनी जागेवर उभं राहायचंय. चला शेवळे परिवार जोडीनं महाराजसाठी व्यासपीठासमोर यायचंय. माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची, शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची, आवड तुला बेलाच्या पानाची, आवड तुला भाविक भक्ताची, आवड तुला बेलाच्या पानाची, आवड तुला स्वामीच्या भक्ताची. सर्वांनी जोडून यायचं तिथं हो. सुख करता दुःख हरता वरता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वज्ञ सुंदर वरदेवराजे, जगमान मुक्तापाज. जय देव जय देव जय मंगल मूर्ती जय राजमूर्ती, जय मात्रे मान श्रावणे मात्रे मान कामरस मूर्ती. जय देव जय सत्ताखेत बहरा तुझगौरी कुमरा, चंदनाची उठी कुमकुम केशरा, मुकुट शोभत बरा रुंदजनपुर झरणे गागर. जय देव जय मंगल मूर्ती श्री राजमूर्ती, दर्शन मात्रे मान श्रावणे मात्रे मान कामरस मूर्ती. जय देव बोध पीतांबर भैरव वंदना, सरस्वत वक्रतुंड नयना, आश्रमाचा वटवाय सजना, संकटी बाबा वे निर्माणी रक्षा गुरुवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती श्री राजमूर्ती, दर्शन मात्रे मान श्रावणे मात्रे मान कामरस मूर्ती. जय देव जय जय त्र्यंबक राज गिरजानाथा गंगाधरावो, त्रिशूल पाणी शंभो नील जय जय करावो, वृषभारूढा फणिभूषणात दशभुज पंजाननाभो, विभूतिमाळा जटा सुंदर गज चंबंबर धरा. जय जय त्र्यंबक राज गिरजानाथा गंगाधरावो, त्रिशूल पाणी शंभो नील जय जय करावो. पडले गो हत्याचे पातक गौतम रुचिता शिरी, गाणे तप मांडिले ज्ञाना आणून तुझ अंतरी, प्रसन्न होऊन गाणे स्नाना दिदली गोदावरी, औदुंबरमुळे प्रगटे पावन त्रैलोक्याती करी हो. जय जय त्रिशूलवाणी अंबोरी लहरी जय जय करा. धन्य कुशावर दाता महिमा वाचे वर्णो कितीव, आणि कही बहुतीर्थी गंगा द्वाराधिक पर्वती, खंडन मार्जन करता त्यांचे महादोष नासतीव, तुझी आदर्शन मात्रे प्राणी दुःखी ते पावती. जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरावो, त्रिशूल पाणी शंभो नीळ त्रिवासे शेखरा. ब्रह्मगिरीची भावे ज्यांना प्रदक्षिणा जरी गडे हो, तै तय काया कष्टी तव तव चरणी रुतती गडे, तव तव पुण्य विशेष किलमिश अवघेतासी जडे हो, केवळ तो शिवरूपी काळ त्यांच्या पाया पडे हो. त्र्यंबक राज गिरजानाथा गंगाधरावो, त्रिशूल पाणी शंभो नीळ त्रिवासे शेखरा. ब्रह्मगिरीची भावे ज्यांना प्रदक्षिणा जरी गडे हो, तै तय काया कष्टी तव तव चरणी रुतती पुढे हो, तव तो पुण्य विशेष किलमिश अवघेतासी जडे हो, केवळ तो शिवरूपी काळ त्यांच्या पाया बरे हो. जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरावो, त्रिशूल पाणी शंभो नीळ त्रिवासे शेखरा. मालावुनिया निज भजन सकळ की पूर्विश्वन कामनावो, संतति संपत्ति देसी अंत सुख विषयम यातनावो, शिव शिव नाम जपदा वाटे आनंद माझ्या मनावो, गोसावी नंदन विसरे संसार भव यातनावो. जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरावो, त्रिशूल पाणी शंभो नील ग्रीवा जय जय करा. सद्गुरु स्वामी जनार्दन
प्रेमे करोडी आरती वळसा जन्मेची दैवे प्रसवले पुत्र दहे गावी जनार्दन नामतया दैवे त्यागी संसार आद्य अंधार कराया दूर प्रगटली तेजाची ज्योती प्रेमे करोडी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करुणी आरती चारुदयी प्रभु नाम करी रे स्वयं चारि धाम शिवाचे करे भक्त परम वेद गळी तनोज उजळ होय पद गुळी परी चिंता भय चित्ती प्रेमे करुणी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करुणी आरती कारुणी वसतिगृह शाळा भक्तीचा फुलविद्यात बाळा हृदय भोळा ज्ञान सुरसदे उपदेश नाम शोघोषात बनली जागृती प्रेमे करुणी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करुणी आरती बांधले शिवालय कटका भक्तीचे घडवितीचे प्रतीक तयाच्या हृदयी मौनगिरी स्वामी जना प्रेम बोध चरणी नाम तया करी प्रभू पण ते प्रेमे करुणी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करुणी आरती धूप दीप झाला कापूर आरती आता कापूर आरती रत्ना जडित सिंहासनी जनार्दन मूर्ती कर्पूरा सम निर्मळ माझे मानस राहू दे माझे मानस राहू दे कर्पूरा संभाव भक्तीचा सुगंध वाहू दे धूप दीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्ना जडित सिंहासनी जनार्दन मूर्ती ध्यान कळे नान कळे कागी देवान कळे कागी शब्द रूपी गुंफुनी माला बागतो पायी धूप दीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्ना जडित सिंहासनी जनार्दन मूर्ती ध्यान कळे नान कळे कागी देवान कळे कागी शब्द रूपी गुंफुनी माला बागतो पायी धूप दीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्ना जडित सिंहासनी जनार्दन मूर्ती हो कालीन लोडांगण बंदिन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमी अलिंगन आनंद भावी ओवाळीन म्हणे नामा तुमेव माता पिता तुमेव तुमेव बंधू सखा तुमेव विद्या तुमेव तुमेव सर्व मम देव ऐन वाचा वर्तते नाम प्रकृतः करुणी अन्य जगत नारायण नमोस्तुते ऐदमगेश्वम रमणारायण कृपयाधर वासुदेवाय श्रीधर माधव गोपिका वल्लभम केनाक्यम रामचंद्र हरे राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे ओम यज्ञनियतिमन्त देवस्थानि हरमाणि प्रथमाण स्तुतिः नाकमहिमाणं सचन्द्र यत्रुरे सान्धा सन्धि देवः ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वै वैश्रणाय कृमे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वर वैष्णव दत्तातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ओम विश्वत चक्षुतो विश्वतो मुख विश्वदावत विश्वतस्मात् संबाहुव्याधमदी समपत्री द्यावा भूमि जनयन्ते कर्णाना सुगंध पुष्पाणि यथा काल भवानी जं पुष्पांजलि वय दत्तं गृहाणि परमेश्वर नमः पार्वती पति हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्त 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 लख सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय।